हॅलो आणि गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही सर्वजण? आम्ही इथे एकदम मजेत आहोत आणि आज आम्ही घातली आहे दिवाळीचे कपडे, कारण आज आहे दिवाळी पार्टी. तर आमची किटी आहे या महिन्याची आणि या महिन्यात दिवाळी होती, सो आम्ही यावेळेला सर्वांनी दिवाळीच्या साड्या वगैरे घालायचं ठरवलंय. सो अशा प्रकारे मी दिवाळीचा साडी घातली आहे. तर आज आल्यावरती भरपूर सारी कामं आहेत आम्हाला आणि झाडांचं वेल आलाय, तर तो वरती बांधायचा आहे आणि ट्रान्सफर करायची होती काल झाडं, सो तीही राहिलेली आहेत. आणि स्वयंपाक अर्धा झालाय. माझे मिस्टर घरी आहेत आणि गाऊ देखील येईन स्कूलमधून, सो आम्ही बीटरूट चपाती आणि काळ्या वालाची आमटी करणार आल्यावर. हो, सो चला निघूयात किटी पार्टीसाठी. हॅपी दिवाळी. हॅपी दिवाळी. हेलो, हैप्पी दिवाली. आज हमारी दिवाली है किट्टी वालों की. चलो. ओहो, घर बहुत अच्छे से सजाया आपने. हेलो. बैठिए मैडम, बैठ. हेलो. हाय. आज खाने में क्या क्या बनाए? आज खाने में है कड़ी मुठिया. अच्छा. मुठिया एंड देन कड़ी. और And then this is also muठिया, is rice flour muठिया. अच्छा, ओके. दिस इज ग्लुटन फ्री. This is राज कचोरी. ओहो. आणि ही आमची मैत्रीण आहे, राजस्थानी आहे आणि तिनेच मागच्या वेळेला ऑर्डर घेतली होती मैत्रिणीच्या जेवणाची, मैत्रिणीच्या बर्थडेच्या पार्टीची. सो तिच्याकडे आज किट्टी आहे, सो तिच्याकडे आज स्पेशल आहे सगळं. लेमन वॉटर, लेमनेड. अच्छा, लेमनेड भी बनाए. बहुत अच्छा लग रहा है घर आपका. बहुत सुंदर, बहुत सुंदर सजा है. ये निकलता नहीं. 277 हो गया है, सुबह 282. मुझे तो लेना ही है. मुझे पैसे वो जो आना है. नहीं तुम्हारा पक्का नहीं. क्या क्या थोड़ा कन्विंस करो, आ जाएगी. वो अभी रिन्यू नहीं कर रही. दिसंबर में रिन्यू नहीं. आ जाओ ना. ये भी है. प्रसाद वाटल्यासारखं नहीं. ले लो रे. ठीक. राजा तुला पण नाही. ठीक है. किसी ने दिया हुआ नहीं लेना है ना, तो लगेगा नहीं अच्छे से. ले लिया तो मैं भी लूंगी उसका. रेस्ट नहीं करते क्या? हाँ. एक बॉटल लेनी है सबको. क्लास में कौन रहता है? अच्छा, घूमना है, गाना चलाऊंगी मैं. और जैसे स्टॉप हुआ बॉटल लेनी है. ओके. हाँ दो वो बॉटल. जो जीतेगा उसको नहीं. ये संगीत बॉटल हो गई, फिर संगीत खुर्ची की संगीत बॉटल हो गई. हाँ, इसलिए मैं पूछ रही थी कि मेरे. आणि आम्ही यावेळी दिवाळी पार्टीच्या किटीमध्ये इतके सारे गेम्स खेळू आणि खूप मजा केली, तर त्याचा मी एक सेपरेट व्हिडिओ टाकणार आहे. बनवलेला आहे व्हिडिओ, परंतु हा व्हिडिओ झाला की मी तो टाकून देईन. आणि इथे चालू होती संगीत बॉटल, म्हणजे बॉटल्समध्ये ठेवल्या होत्या आणि सॉन्ग वाजणार होतं. सॉन्ग बंद झालं की प्रत्येकाने बॉटल उचलायची एक एक, आणि एक कमी बॉटल असणार. नेहमीप्रमाणे संगीत खुर्ची जशी खेळतात तशीच होती ही, पण तसाच होता हाही गेम. त्यानंतर टेबलवर काही वस्तू मांडल्या होत्या. सॉन्ग वाजलं की दोघांचे पेअर केले होते. सॉन्ग वाजलं की मग त्या सॉन्गवरून कोणती वस्तू त्यातली येते ती ओळखायची आणि ती उचलायची. तर अशा प्रकारे गेम चालू होते आणि खूप मजा आली. खरं तर ॲक्च्युली खूप एन्जॉय करत होतो आम्ही. आणि फर्स्ट टाइम होते, म्हणजे खूप दिवसांनी मला वाटतं फर्स्ट टाइम मी पहिल्यांदा खूप जास्त एन्जॉय केला यावेळी. आणि राघवही मस्त माझ्या कडेवरती डान्स वगैरे करत होता. खाली ठेवला की रडत होता, त्यामुळे त्याला मी कडेवरच घेऊन बसले होते. आणि तिने जेवणामध्येही सगळे राजस्थानी आयटम बनवले होते. तर राज कचोरी वगैरे बनवली होती, मी घरीच बनवली होती आणि खूप टेस्टी जेवण बनवलं होतं. तर ती ऑर्डर्स देखील घेते जेवणाच्या. ओके. चना किसकी है पपड़ी? ये वाली. ये तो उसकी मैदा और बेसन की. नेहा नहीं तेरी भी बनाई है. अलग बनाई है. बनाई है. इतनी अच्छी. और क्या बनाई? वही तो है सब. वही है सरप्राइज. क्या कर. ये कर्ड. ओके. कर्ड डालना है इस पे. उसके बाद बना रहे चटनी डालनी है. जो बनी है वो मुझे दे दो. नहीं वो मेरी है. ये मुझे दे दो. ऑप्शन है भैया. नहीं मैंने कौन दे रहा है? पैसे. हर बार पैसे की चटनी लगा दो. सॉन्ग पैसा एक बार तो मुझे सुन के देना. नमकीन और ये अनार के दाने. ओके. मेरा बच्चा उठ. आणि आता सगळेजण तुटून
पडले था। ट्राई करी थी पर सही नहीं बनी तेरे लिए। चावल और बेसन से बनाई थी। थैंक यू। कैसी बनानी उसके बाद सारे टूट पडे उस पे। हॅलो, आणि आम्ही आताच किटीवरून आले, तर चेंज वगैरे केलं, राघवला झोपवलं, कुकिंग देखील केलंय, जवळजवळ 15 मिनिटांमध्येच केलंय। भाजी टाकायची, मला ॲक्च्युली भाजीचा मसाला मी फोडणी देऊन ठेवली आहे, फक्त काळेवाल टाकायचे, काळेवालाचं कालवण केलं आणि मी खूप दिवसांनी ज्याची वाट पाहत होते, म्हणजे दिवस झाले, तर ते आलेलं आहे, ते म्हणजे गार्गीचं किट आहे अबॅकसचं, तर तिला मी अबॅकस स्टार्ट करणार आहे। सो जिथे स्टार्ट करणार आहे तर त्यांनी हे किट घ्यायला सांगितलं होतं, तर लेवल 1 आणि लेवल 2चं आहे। सो बघूयात आता त्याच्यामध्ये काय काय आहे, तर मी तुमच्यासोबत शेअर करेल। आता मला गावला आणायला जायचं आहे, कारण तिचा टायमिंग झाला यायचा। सो ती आली की मग त्यानंतर जेवण वगैरे करेल। राघव झोपलाय आत्ताच, सो तो झोपलाय, तर असं मला झालं की काय काय काम करू आणि रेस्टही करायची, पण ती रेस्ट नंतर टाईम भेटला तर। सो मी आता गावला घेऊन येते आणि मग तुमच्यासोबत शेअर करेल मी याच्यामध्ये काय काय आहे। सो अशा प्रकारे आहेत, 2 आहेत, तो हे लेवल 1चा आहे आणि याच्यामध्ये अबॅकसचं किट आहे आणि हे 2 आहे, लेवल 2चं आहे। सो असे आहेत 2 आणि हे अबॅकसचं किट आहे, तर हे एकच आलंय, मी 2 सांगितले होते पण माहिती नाही कशामुळे त्यांनी एकच पाठवलं। सो बघूयात काय प्रॉब्लेम झालाय, त्यांना विचारू। सो हे ओपन करायला सो हे आहे अबॅकसचं किट, तर हे अशा प्रकारे आहे आणि ॲक्च्युली ते बोलले होते की 2 पाठवतो, परंतु त्यांनी एकच पाठवलंय आणि याच्यामध्ये क्वेश्चन पेपर्स आहेत त्यांचे, जे पेपर्स वगैरे असतात, तर हे अशा प्रकारे आहे। लेवल 0चा आहे एक आणि लेवल 1चा आहे। सो जेव्हा गार्गी आता स्टार्ट करेन नेक्स्ट वीक पासून अबॅकस, तर म्हटलं तुमच्यासोबतही शेअर करावं, कोणाला लावायचं असेल तर तुम्ही लावू शकता। ॲक्च्युली मला माझ्या एका फ्रेंडने सांगितलं होतं की ते खूप छान घेतात, सो मग मीही तिथेच जॉईन केलं। फीस थोडीशी जास्त आहे, परंतु बघूयात आता काय होते, आणि 1 to 1 शिकवणार आहेत 2-3 महिने। 0 आणि 1 लेवल झाल्यानंतर बॅचमध्ये टाकणार आहेत, सो बॅचमध्ये टाकल्यानंतर फीस देखील कमी होईल। सो चला मी आवरून ठेवते आणि गावला घेऊन येते पहिली। हॅलो, आणि मी चालले गावला सोडायला, गाव चालले कराटे क्लासला, तर तिला आता येलो बेल्ट आहे आणि लवकरच गावचा ग्रीन बेल्ट होणार आहे। चिल्ड्रन्स डेचं गावला कुठे जायचं आहे आज? हो, प्लेइंग करायला। सो इथे झालेला आहे चहा, तर चहा आणि गावची आवडती पावभाजी बनवणार आहे आज, कारण आज चिल्ड्रन्स डे आहे। सो गावला आवडते पावभाजी, तर म्हटलं तिच्या आवडीची पावभाजी बनवेल, कारण त्यांना आता मेगा मॉलला जायचं माझ्या मिस्टरांचं ऑफिसचं काम संपल्यावर, आणि तिला स्ट्रॉबेरी मिल्क आवडतं। सो स्ट्रॉबेरी आहे घरामध्ये फ्रोझनवाली, तर मी आता तिच्यासाठी स्ट्रॉबेरी मिल्क देखील बनवून ठेवणार आहे। सो खुश होईल आणि चिल्ड्रन्स डे आहे, सो त्यांनी स्कूलमध्ये पण खूप एन्जॉय केलं आज आणि घरी एन्जॉय करतील। राघव चालला ड्रेनेजकडे जायचंय आणि ड्रेनेज ओपन करतो म्हणून आम्ही 5 किलोची गव्हाची पिठाची पिशवी टाकली आहे त्याच्यावरती। सो माझं पीठ संपलं होतं म्हणून मी आणली होती, परंतु त्याच्यावरती चांगला उपयोग झालाय त्याचा, मला दुसरी आणावी लागेल अजून एखादी। हॅलो, आणि पावभाजी वगैरे बनवून आम्ही निघालेलो आहोत मेगा मॉलला, तर गावला मेगा मॉलला घेऊन चाललेत माझे मिस्टर, कारण तिला प्ले करायचं आहे, आज चिल्ड्रन्स डे आहे सो म्हणून, आणि तिची आवडती पावभाजी आज बनली आहे घरामध्ये, ते सोडतो तिचे।
आणि जेवणामध्ये पावभाजी होती, तर मी पावभाजी गरम करून घेतली आणि जे मी ब्रेड बनवले होते ते घेतले. तर माझी काळ्यावालाची भाजी राहिली होती, सो तीही घेतली होती मी जेवणामध्ये. आणि मी खाणार होते कारण मला काळ्यावालाची भाजी आवडते आणि हेल्दी असते खूप, त्यामुळे सो पावभाजी भरपूर होती. आणि रोज जेवण वगैरे झालं की साफसफाई केल्यानंतरच मी झोपते, कारण साफसफाई जर तुम्ही नाही केली तर तुमच्याकडे खूप सारे कॉकरोच होतील. सो त्यामुळे मी दुसऱ्या दिवशीवर नाही ठेवत. हॅलो, आणि आमचं चिल्ड्रन्स डेचं सेलिब्रेशन वगैरे सगळं आवरलं आहे, जेवण वगैरे झालं आहे, क्लिनिंग झालं आहे आणि आता आली झोप. खूप पाय दुखत आहेत कारण काल मी एक्सरसाइज कालपासून स्टार्ट केली, कालही केली आणि तुम्हाला माहिती असेल मे बी एक्सरसाइज केलं की दुसऱ्या दिवशी जास्त पेन होतं. सो आज मला खूप जास्त पेन होत होतं, तरी मी एक्सरसाइज काही सोडली नाही, केली आज एक्सरसाइज. तर बघू अजून 2-3 दिवस होत आहे की कधीपर्यंत मला पेन होत आहे. आणि मी जास्त वेळ नाही करत, 15 मिनिटाची फक्त लेग एक्सरसाइज करते. सो कारण हातांचे दिवसभर सगळं चालूच राहतं, सो हातांची नाही करत मी, फक्त लेग एक्सरसाइज करते. सो 15 मिनटं असते, त्यामुळे जास्त काही वेळ द्यायला लागत नाही. मध्ये कधीही 15 मिनटं राघव झोपला की मी करून देते. कधी कधी मला सकाळी टाईम नाही भेटला की मी दुपारी राघव झोपल्यावर करते. सो आज दुपारी केली आहे मी, कारण आज मी किटीवरून आल्यावर केली, त्यानंतर पुन्हा आंघोळ केली. सो अशा प्रकारे माझं रुटीन होतं आजचं. आज चिल्ड्रन्स डे मस्त सेलिब्रेट झाला आहे आणि आता खूप झोप येते. तर आजचा ब्लॉग मी इथेच संपवते. तुम्हाला जर आजचा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.